तुम्हाला माहिती आहे का सुगड पूजन का करतात ते? मकर संक्रांतीला काळ्या किंवा तांबड्या रंगाचे सुगड पूजण्याची परंपरा आहे. पौराणिक कथेनुसार इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिके पिकावी, धनधान्य वाढावे यासाठी प्रार्थना केली होती. त्यामुळे पृथ्वीवर कायम धनधान्याची बरकत व्हावी आणि वर्षभर चांगली पिके यावीत म्हणून भोगीचा सण साजरा करण्यात येतो अशी मान्यता आहे. हा सण निसर्गाच्या बदलाचा आणि पिकांच्या कापणीचा उत्सव असतो. सुगड हा शब्द सुघट पासून आलेला आहे, ज्याचा अर्थ शेतमालाने भरलेला घट. त्यात या ऋतूत येणारे हरभरे, तीळ, ऊसाचे तुकडे, बोरे, शेंगा, गव्हाच्या लोंब्या अशा वस्तू टाकल्या जातात व त्यांची पूजा करतात. सुवासिनी बायका या बोरट्यातून नवीन पिकांचे व समृद्धीचे प्रतीक म्हणून वाण देतात. त्याला संक्रांतीचे वाण असेही म्हणतात. बोळके आणि सुगड पूजन हा सणाचा सकारात्मक आणि आनंदी भाग आहे, जो समृद्धी सौभाग्याचे प्रतीक आहे. काही भागात मकर संक्रांतीच्या दिवशी तर काही भागात त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी सुगड पूजले जाते. मकर संक्रांती या सणापासूनच वर्षातील सर्व सणांची सुरुवात होते. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.